त्रिंकोमालीला चालले मी. सगळे भाताची शेती आहे. डंबूलाहून त्रिंकोमाली. बसमध्ये चालले. 380 रुपये तिकीट आहे. श्रीलंकन. हे पब्लिक बीच आहे. आधी ह्याचं नाव डच बीच होतं. हे त्रिंकोमाली आहे, श्रीलंका. खूप सुंदर आहे. आणि ह्यांच्या रिक्षाने मी आले. से हाय. ह्यांच्या रिक्षाने मी आले आणि हे खूप कोऑपरेटिव्ह. व्हॉट इज युअर नेम? निमाल. निमाल आहे. निमाल आहे ते. मला आता कोनेश्वरम टेम्पल आहे त्याच्याकडे घेऊन चाललं आहे. थँक्यू. हे हरणं आहेत आणि पलीकडे मोर पण आहे. हे मी आज चालले त्रिंकोमालीच्या कोनेश्वरम टेम्पलला. आणि ते त्रिंकोमालीला तुम्ही जाता येता पण असे तिथे डिअर पार्क आहे. असं बाहेर म्हणजे आपण पार्कमध्ये नाही, बाहेर रस्त्यावर सुद्धा आपल्याला हरणं दिसू शकतात. तर हे अतिशय पुरातन आहे श्रीलंकेतलं कोनेश्वरम टेम्पल. आणि इकडच्या बाजूला सर्व बाजूनी समुद्रकिनारा आहे. आणि इथे जो आहे ना म्हणजे त्रिंकोमालीला आता रेनी सीझन चालू आहे, म्हणजे पावसाळा चालू आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत पावसाळा असतो. या बाजूनी पण समुद्र आहे आणि इकडच्या बाजूनी पण समुद्र आहे. तर आता पाहूया. शिव टेम्पल आहे ते कोनेश्वरम. आणि त्यांच्या हातावर जे आहे ना ते हरिण आहे इथे. आता कोनेश्वर इकडे सगळीकडे समुद्र आहे आणि मी चालले कोनेश्वरम टेम्पलच्या आत पाहायला. माहीत नाही मध्ये फोटोग्राफी करू देतात की नाही. ते इथं सरळ लिहिलं आहे, नो फोटोज. आत्ता उघडलेलं आहे मंदिर. थोडंसं दिसत असेल आणि गर्दी आहे. कोनेश्वर टेम्पल. आणि मी आता निघाले. पाऊस पण थांबला आहे. हे अतिशय जुनं झाड आहे त्रिंकोमाली. ओके. आणि हा जो रस्ता आहे तो तिकडे जातो मंदिरात, कोनेश्वर मंदिर. आणि हे बा इथे ही सगळी हरणं आहेत. असे रस्त्यावर असं हरणं दिसतात आपल्याला, हात लावता येतो.